जनसेवा फाउंडेशन अजून विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं स्वच्छता मोहीम आपण राबवण्यात येत आहे. तर या संदर्भात काय म्हणा कोणता भाग घेतला? आज खरं जर पाहिलं या बजाजनगर मध्ये पूर्ण घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे. आज या ठिकाणी जनसेवा फाउंडेशन, विश्व हिंदू परिषद व गरुड झेप अकॅडमी याच्या संयुक्त विद्यमानाने आज या पूर्ण बजाजनगर परिसरामध्ये मंदिर असेल, रस्ते असेल, याचं पूर्ण साफसफाईचं अभियान हातात घेतलेलं आहे. खूप सारा प्रमाणात कचरा आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं काम हे या येथील स्थानिक प्रशासनाचं आहे आणि त्यांनी ते सिडको असेल यांनी ते हातात घेतलं पाहिजे अशा सगळे जनतेची अपेक्षा आहे. आणि त्या जनतेच्या अपेक्षाला धरून आज ह्या विश्व हिंदू परिषद, जनसेवा फाउंडेशन व गरुड झेप अकॅडमीचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या उत्साहानं, मोठ्या जोमानं या ठिकाणी कचरा साफ करण्यासाठी ती मोहीम हातात घेत आहे. आणि हा कचरा साफ होईलच, परंतु हा खूप मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने या ठिकाणी सर्व प्रशासनांना विनंती करतो की या ठिकाणी लवकरात लवकर या बजाजनगर स्वच्छ करण्याचं काम या प्रशासनाने हातात घ्यावं. जेणेकरून आता दिवाळी आलेली आहे. दिवाळीमध्ये हा मोठा सण, हिंदू धर्मामध्ये मोठा सण मानला जातो आणि हा सणानिमित्त स्वच्छता पाहिजे. जसं आपण घरामध्ये सगळं स्वच्छता करतो, घरातले सगळे भांडी कुंडी सगळे ज्या ठिकाणच्या पूर्ण घर हे स्वच्छ करून आपण दिवाळी हा सण उत्साहात साजरा करतो. पण आपल्या आजूबाजूचा परिसरच स्वच्छ नसेल तर आपण दिवाळी कशा पद्धतीने साजरी करू? या शासनाला, प्रशासनाला याची या ठिकाणी सिडकोला तर लाजच वाटली पाहिजे. कारण आज सिडकोच्या हातात, MIDCच्या हातामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा एरिया आहे आणि सगळ्यात या सिडकोनी आणि MIDCनी हे हातात घेऊन या गोष्टी केल्या पाहिजे. यानुसार आज ही मोहीम राबवण्यात येत आहे. मी परत एकदा विनंती करतो सिडको प्रशासनाला आणि MIDC प्रशासनाला की त्यांनी लवकरात लवकर ही मोहीम हातात घ्यावी. जेणेकरून आज आपण जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात कचरा हा साचलेला आहे आणि ह्या कचरा उकळण्याचं काम या दोन्ही गोष्टी या शासनाचं आहे, या सिडको प्रशासनाचं आहे आणि MIDC प्रशासनाचं आहे. तर आज ह्या नाही काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आम्ही हे काम हातात घेतलेलं आहे. जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय, पण हे प्रशासनाशिवाय ही गोष्ट शक्य होणार नाही. एवढं बोलतो, माझे 2 शब्द संपवतो. स्थानिक ग्रामपंचायत तुम्हाला सहकार्य करत नाही? स्थानिक ग्रामपंचायत सहकार्य करते, पण ऍक्च्युअल जर बघितलं तर कचरा साफ करण्यासाठी जे मोठे टेंडर्स निघतात, ज्या गोष्टी मोठ्या मोठ्या लेवलवर होतात, ह्या गोष्टी या ठिकाणी टेंडर्स निघून सुद्धा 10-10, 15-15 लाखाचे टेंडर आहे महिन्याला. हे कचरा या ठिकाणाहून कधीही साफ होत नाही. आतापर्यंत बजाजनगर मध्ये साफच झालेलं नाही आहे. सगळ्यांना विनंती आहे या स्थानिक प्रशासनाला की त्यांनी लवकरात लवकर ही मोहीम हाती घ्यावी. जर ही मोहीम हाती घेतली नाही तर उद्या मोठ्या प्रमाणात हा विश्व हिंदू परिषद असेल किंवा जनसेवा फाउंडेशन असेल मोठा आक्रोश मोर्चा काढणार आहे. यानुसार तुम्हाला आजच या ठिकाणी विनंती वाजा आक्रोश असं सांगू इच्छितो. मी प्राध्यापक सोनोने. जर हा लवकरात लवकर दिवाळीच्या अगोदर जर हा कचरा स्थानिक प्रशासनाने साफ केला नाही तर हा कचरा पूर्णपणे त्या MIDCच्या ऑफिसमध्ये आणून टाकला जाईल. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मी स्वतःहून सांगतोय. विद्यार्थ्यांचा भाग असा आहे की आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घराच्या अवतीभोवतीचा परिसर स्वच्छ करणं हे त्या घरात राहणाऱ्या माणसाची जबाबदारी नाही का? जबाबदारी माणसाची आहे, पण स्थानिक प्रशासनाने तिथं कुंड्या ठेवल्या पाहिजे. त्या ठिकाणी वेगवेगळे कचरा संकलनसाठी वेगवेगळे प्रत्येक चौकामध्ये त्या ठिकाणी मोठमोठ्या डस्टबिन ठेवल्या पाहिजे. हे स्थानिक प्रशासनाची जबाबदारी ना. माणसाने तो कचरा टाकायचा कुठं? त्याच्यासाठी एक जागा नियुक्त झाली पाहिजे. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात सिडको काम करतं, MIDC काम करतं, मग त्यांनी कोणत्या आज सुविधा पुरवलेल्या आहेत? एक प्रकारच्या बी सुविधा नाहीये. या सुविधा त्यांनी आज दाखवून द्याव्या. त्यांनी दाखवून दिल्या तर मग जनता कशासाठी तो कचरा बाहेर टाकेल? मग कचरा टाकायचं कुठं? आज ना ग्रामपंचायत एवढे मोठे या ठिकाणी आज MIDC एरिया आहे. 1 लाखाची संख्या ह्या MIDC मध्ये राहते. औद्योगिक परिसर आहे. औद्योगिक परिसर मध्ये कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. याची व्यवस्था काय ह्या प्रशासनाने दाखवून द्यावी. किती विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला? आज कमीत कमी 1000 विद्यार्थी आहे. विश्व हिंदू परिषदेचे कमीत कमी या ठिकाणी 500 लोक आहे. जनसेवा फाउंडेशनच्या महिला भगिनी आहे.
खूप साऱ्या या ठिकाणी कमीत कमी प्रत्येक चौकामध्ये आमचे कमीत कमी 1000 लोक काम करताय. तर 1000 लोकांच्या माध्यमातून जेवढा कचरा आम्ही काय करू शकतो, आम्ही फक्त स्वच्छता करू शकतो. पण ते उचलण्याचं काम हे स्थानिक प्रशासनाचं आणि MIDCचं आहे. त्यांनी ते उचललं पाहिजे. कोणते कोणते भाग करण्यात आले आज? आज प्रत्येक मंदिर परिसर असेल, त्याचा आजूबाजूचा भाग असेल, हे छोट्या छोट्या लेवलमध्ये आम्ही घेतलेला आहे. सेवा फाउंडेशनचे सभासद आहे. महिलांनी, मी म्हणते सर्वांनीच स्वच्छता केली पाहिजे. महिलांनी घरातला कचरा जो आहे तो पुरुष मंडळी जवळ देऊन देता जाता येता सर्व्हिसला, आणि ते बाहेर टाकून देता येते इकडं. तर झालं काय, कचरा गाडी येते, कचरा गाडीमध्ये वेगवेगळा कचरा करायचा असतो, पण तो अर्ध्या महिलांनी ही जनजागृती स्वतः केली पाहिजे. त्यांनी घरातला कचरा हा वेगवेगळा करूनच टाकला पाहिजे. वेगवेगळा कचरा केला म्हणजे इथं जे घाण होते ते होणार नाही, आणि आपल्या घरातला कचरा कचरा गाडीत टाकला पाहिजे. जर महिलांनीच हे केलं तर हे कचरा इथं होणार नाही. कचरा झाला नाही म्हणजे प्रशासन बी तिथं थोडंसं लक्ष देईल. प्रशासनाने इथं येऊन लक्ष दिलं पाहिजे, कारण की मुलं आजारी पडतात, वेगवेगळ्या बिमाऱ्या चालू आहेत. जर काही झालं समजा तर आपण सर्वांनी मिळून जर केलं तर ही स्वच्छता होईल. प्रशासनाने बी लक्ष घातलं पाहिजे. जर प्रशासनाने नाही लक्ष घातलं तर दिवाळीच्या आधी हा आम्ही कचरा ऑफिसला आणून नक्कीच टाकू. मॅडम, इथं पाहायला मिळत आहे तुम्ही कचऱ्याचं तर सांगताय, परंतु इथे कचरा कुंड्या नाहीत, संकलनाची व्यवस्था नाही यांची. कचरा कुंड्या पण नाहीये. प्रशासनाने ते कचरा कुंड्याची पण व्यवस्था केली पाहिजे, आणि तो कचरा दर 2 दिवसाला पण घेऊन गेले पाहिजे. नाही तर कचरा गाडी येतच नाही, आणि ते कुंड्या जरी ठेवल्या आणि ते साफ नाही केलं तर मग इथं सर्वजण आजारी पडतील, आणि इथं मोठ्या संख्येने. पुढची भूमिका तुमच्या जनसेवा फाउंडेशनची काय राहणार? आमची पुढची भूमिका दिवाळीच्या आधी प्रशासनाला आम्ही दाखवून देऊ की ऑफिसमध्ये हा कचरा आणून टाकण्यात येईल. सर्व महिलांनी मिळून हा कचरा तिथं ऑफिसमध्येच आणून टाकण्यात येईल, नाही तर इथं व्यवस्था प्रशासनाने अगोदर केलीच पाहिजे. कुठे आहे भाऊ? अरे जागृत हनुमान मंदिरला या ना. हाँ, ते जरूर लेफ्ट अपोजिट ते आपण आहे ना, त्याच्या अपोजिट. चला रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए, ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।